नमस्कार मित्रांनो, कृष्णाच्या दृष्टिकोनातील पहिला भाग आपण पाहिला आणि आता आपण सुरू करणार आहोत दुसरा भाग, जिथे महाभारतातील युद्धाचा 17वा दिवस आणि त्यातील थरारक घटनांचा आपण वेध घेणार आहोत. म्हणजे कसंय, कुरुक्षेत्रावर आता काळकुट्ट अंधार दाटून आलाय. उद्या उजाडणारा दिवस हा आयुष्यातला सर्वात मोठा, कदाचित शेवटचा आणि निर्णायक संघर्षाचा दिवस असणार आहे. अगदी निर्णायक. हो ना. आणि अशा या भयावह रात्री ज्या माणसावर तुमचा सर्वाधिक विश्वास होता त्याची चिता तुमच्या डोळ्यांसमोर जळतेय. मला नेहमी प्रश्न पडतो की जेव्हा सर्वस्व गमावलेला माणूस एखाद्या महायुद्धाला उभा राहतो तेव्हा त्याच्या डोक्यात नेमका काय विचार चालू असतो. हा खूपच महत्वाचा प्रश्न आहे, कारण हा प्रवास मानवी मनाच्या अत्यंत अंधाऱ्या आणि गुंतागुंतीच्या कोपऱ्यांतून जातो. बरोबर. तर आजच्या या सखोल चर्चेत आपण मृत्युंजया अजरामर साहित्य कृतीच्या आधारे याच 17व्या दिवसाच्या अगदी आतल्या पदरांचा वेध घेणार आहोत. विशेष म्हणजे हा सगळा थरार आपण प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाच्या अत्यंत तटस्थ, भेदक आणि मानसिक विश्लेषणातून समजून घेणार आहोत. होय, कृष्णाचा दृष्टिकोन इथे खूप वेगळा आहे. नक्कीच. एका बाजूला कर्णाची भयावह एकाकी अवस्था आणि त्याचा सूर्यपुत्र म्हणून झालेला उदय, तर दुसऱ्या बाजूला माणुसकीला काळीमा फासणारा भीम आणि दुःशासन यांच्यातील तो सूडाचा भयानक प्रसंग. हे सगळं घडण्यामागची मानवी मानसिकता नेमकी काय होती हे आपण आज उलगडणार आहोत. आपण त्या रात्रीच्या कुरुक्षेत्राचा आधी विचार करूया. सर्वत्र केवळ मृत्यूची शांतता आणि काळाकुट्ट अंधार आहे. आणि या घनदाट अंधारात एकच गोष्ट उजळून निघतेय, ती म्हणजे दृषद्वती नदीच्या किनाऱ्यावर जळणारी सत्यसेन याची चिता. बापरे, म्हणजे आदल्या दिवशीच कर्णाचा सारथी सत्यसेन मारला गेला होता ना? होय. आणि बघा, कर्ण त्या चितेसमोर अगदी स्तब्ध, शून्य मनाने उभा आहे. सत्यसेन हा कर्णाच्या रथाचा नुसता वेग सांभाळणारा सारथी नव्हता, किंवा तो केवळ त्याच्या पत्नीचा भाऊ म्हणजे मेहुणा नव्हता. तो कर्णासाठी एक अत्यंत डोळस आणि स्पष्ट वक्ता हितकर्ता होता. संकटाच्या वेळी सावध करणारा तो जणू एक वैचारिक चौघडा होता. त्याच्या जाण्याने कर्ण आता केवळ रणांगणावरच नाही, तर मानसिक आणि भावनिक पातळीवरही पूर्णपणे उघडा पडला आहे. खरंय. मला इथे मला एक गोष्ट सांगावीशी वाटते. सत्यसेनाचं जाणं हे केवळ एका सारथ्याचं मरण नाहीये. हे म्हणजे असं आहे की जसे एखाद्या विमानाचा कुशल को पायलट अचानक नाहीसा झाला आहे. अगदी अचूक उदाहरण दिलं. हो ना. आणि आता मुख्य पायलटकडे रडारही नाहीये. किंवा जसं एखाद्या अंध माणसाच्या हातातली एकमेव आधाराची काठी अचानक गर्दीत निसटून जावी. आता त्याला पुढचं पाऊल टाकायचं आहे, पण तू योग्य मार्गावर आहेस अशी खात्री देणारं कोणीच नाहीये. सत्यसेनाच्या मृत्यूने कर्णाची अवस्था अगदी तशीच झालीय. तो आता आतून पूर्णपणे रिकामा झालाय. बरोबर. पण विशेष म्हणजे तरीही त्याच्यात एक अजोड आत्मिक उर्मी दिसते. आणि इथे श्रीकृष्णाचं जे कर्णाबद्दलचं चिंतन आहे ना, ते खूप काही सांगून जातं. कृष्णाच्या मते कर्णाचं आयुष्य केवळ दुर्योधनामुळे किंवा त्याच्या सूतपुत्र या ओळखीमुळे शापित झालं नव्हतं. बरं, मग यामागे दुसरं काय कारण होतं कृष्णाच्या मते? बघा, कृष्णाला पूर्ण जाणीव आहे की कर्णाचा पराक्रम अतुलनीय होता, त्याचा त्याग आणि त्याची सूर्यसाधनाही अपार होती. पण या सगळ्या पुण्याईवर पाणी फिरलं गेलं ते एका विशिष्ट क्षणी. द्रौपदीच्या वस्त्रहरणाच्या वेळी. अगदी बरोबर. भरसभेत द्रौपदीच्या वस्त्रहरणाच्या वेळी कर्णाने त्या दिवशी ही 5 नवऱ्यांची पत्नी म्हणजे वेश्याच आहे असं म्हणून जो अपमान केला, तिथे त्याचं सर्व पावित्र्य धुळीस मिळालं. बापरे, हे ऐकायला खूप जड जातं. होय. आणि कृष्णाचं यावरचं तत्वज्ञान अत्यंत स्पष्ट आहे. मानवता अपमानित झाली तर ती कधीकधी क्षम्य ठरू शकते, पण ज्या स्त्रीच्या कुशीतून मानवता जन्म घेते त्या स्त्रीत्वाचा अपमान कधीच क्षम्य नसतो. खरे, अगदी खरे. ज्या समाजात किंवा ज्या सभेत स्त्रीत्व लज्जित होतं आणि लोक केवळ नियमांची चर्चा करत बसतात, तो समाज स्वतःच्या विनाशावर स्वतःच शिक्कामोर्तब करत असतो, असं कृष्णाचं ठाम मत आहे. हे खरंच खूप अस्वस्थ करणारं आहे. पण याच अनुषंगाने मला आठवतंय, कृष्णाच्या मनात कर्णाबद्दल एक पुसटशी सहानुभूतीही दिसते. कारण कृष्णाच्या मते कर्णाने हे पाप अंशतः का होईना पण धुतलं होतं. हो, कारण त्याने कुंतीचा सन्मान राखला होता. एक्झॅक्टली. राजमाता कुंतीचा सन्मान राखला होता. जर त्याने स्वतःचं कुंतीशी असलेलं नातं जगाला आधीच उघड करून सांगितलं असतं तर विचार करा काय झालं असतं.
पांडव कौरवांविरुद्ध शस्त्र उचलूच शकले नसते. नक्कीच. द्रौपदीच्या विटंबनेचा सूड घेण्यासाठी म्हणून सुद्धा ते आपल्या मोठ्या भावाविरुद्ध उठूच शकले नसते. हो ना. आणि विशेष म्हणजे प्रत्यक्ष कृष्णाकडे कर्णाने एक अत्यंत हळवा निरोप दिला होता की शक्य असल्यास द्रौपदीला मला माफ करायला सांगा. हे एका अपराधी मनाचं लक्षण आहे, जो स्वतःच्या चुकांची जाणीव ठेवून आता मृत्यूला सामोरा जातोय. एकाएकी एक हृदय पिळवटून टाकणारी किंकाळी ऐकू येते. अरे देवा, कुणाची? ती किंकाळी असते वृषालीची, सत्यसेनेची बहीण आणि कर्णाची पत्नी. सत्यसेन पटल्याची बातमी मिळताच ती कुठलीही पर्वा न करता स्वतः रथ हाकत हस्तिनापूरहून सुसाट वेगाने तिथे येते. तो प्रसंग कल्पनेनेही डोळ्यासमोर उभा राहिला तरी माझ्या अंगावर काटा येतोय. कर्ण तिला पाहतो आणि शांतपणे तिला घट्ट मिठीत घेतो. ती त्याच्या विशाल छातीवर डोकं ठेवून प्रचंड आक्रोश करते. पण कर्ण? तो पूर्णपणे स्तब्ध असतो. हो, त्याच्या डोळ्यांतून केवळ मूक अश्रू वाहत असतात. तो तिला सुरक्षितपणे हस्तिनापूरला परत पाठवतो. मला वाटतं माणूस जेव्हा प्रचंड दुःखात असतो ना, तेव्हा तो एकतर कोसळतो किंवा मग भावनांना असा काही बांध घालतो की तो दगडासारखा कठोर होतो. अगदी तसंच झालं होतं. कर्णाचा हा संयम आपल्याला त्याच्या मानसिक प्रवासाच्या एका नव्या टप्प्यावर घेऊन जातो. त्यानंतर तो हस्तिनापूरच्या राजवाड्यात परततो. आणि राजवाड्यात परतल्यानंतरचा प्रसंग म्हणजे माणसाच्या वैराग्य या संकल्पनेचं सर्वात अचूक उदाहरण आहे. असं का म्हणताय तुम्ही? कारण कर्ण वाड्यातून कायमचा बाहेर पडत आहे. वाड्यातून बाहेर पडताना तो तलावात राजहंसांची प्रतिबिंबे पाहतो आणि अचानक स्वतःच्या हातातील पुष्कराज मणीची राजमुद्रा असलेली अंगठी काढून तो त्या तलावात फेकून देतो. बापरे. हो, पाण्यातील ती प्रतिबिंबे थरारतात. शांत झोपलेले ते पक्षी जागे होतात. ती अंगठी फेकून देणं ही काही साधी कृती नाहीये. ती राजमुद्रा म्हणजे त्याचं अंगराज असणं, दुर्योधनाने दिलेली सत्ता, त्याचा अहंकार, हे सगळं तर त्या एका क्षणात पाण्यात बुडवून टाकतोय. अगदी बरोबर. आणि त्यानंतरचं दृश्य तर आणखी भेदक आहे. राजवाड्याच्या बाहेर पडताना तो एका खिडकीत आपल्या सर्वात लहान मुलाला, वृषकेतूला पाहतो. पण तो जाणीवपूर्वक आपला हात उंचावून त्याला निरोप देत नाही. कारण त्याला अडकायचं नव्हतं. हो ना. मला वाटतं जर त्याने तिथे हात उंचावला असता तर त्याच्या आतला पिता जागा झाला असता आणि उद्याच्या महायुद्धासाठी त्याला एका पित्याची नाही तर एका निर्दयी शस्त्राची गरज होती. सर्व मोह आणि माया त्यागून तो निर्धाराने रणांगणाकडे वळतो. पण इथेच राजकारणाचा आणि मानवी अहंकाराचा एक नवा डाव सुरू होतो. तो कसा काय? बघा, जेव्हा कर्ण आपल्या शिबिराकडे परत येतो तेव्हा दुर्योधन त्याची वाट पाहत असतो. कर्ण दुर्योधनाला स्पष्ट सांगतो की अर्जुनाकडे जसा कृष्ण आहे तसा उद्या मला रथाचा वेग आणि रणांगणावरील परिस्थिती अचूक ओळखणारा एक कुशल सारथी हवा आहे. सत्यसेन तर राहिला नव्हता. बरोबर. आणि दुर्योधन कोणाची निवड करतो माहिती आहे? मद्रराज शल्याची. शल्य हा नकुल सहदेवांचा सख्खा मामा. थांब, मला इथे एक मोठा आक्षेप घ्यावासा वाटतो. एका शत्रू पक्षातील अहंकारी राजाला आपला सारथी बनवणं हे दुर्योधनाची सर्वात मोठी घोडचूक नव्हती का? वरवर पाहता तसंच वाटतं. म्हणजे शल्यासारख्या माणसाला, जो पांडवांचा सख्खा मामा आणि हितचिंतक आहे, त्याला कर्णाचा रथावर बसवणं म्हणजे स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखं आहे. हे असं राजकारण दुर्योधनाने का केलं असावं? राजकारणाच्या दृष्टीने दुर्योधनाची चाल अत्यंत मुत्सद्दी होती. दुर्योधनाने शल्याला युद्धापूर्वीच फसवून मानपान देऊन आपल्या बाजूने वळवून घेतलं होतं. क्षत्रिय राजा एकदा दिलेलं वचन मोडत नाहीत या नियमावर दुर्योधनाचा विश्वास होता. अच्छा. शल्याने पहिल्या 16 दिवसात कौरवांसाठी युद्धही केलं होतं. पण इथे आपण कृष्णाच्या नजरेतून पाहिलं पाहिजे. कृष्णाला या राजकीय खेळीपलीकडचा एक प्रचंड मोठा अर्थ दिसत होता. कोणता अर्थ? हा काळाचा केवढा मोठा सूड होता. बघा, ज्या शल्याने कर्णाला आयुष्यभर सूतपुत्र म्हणून हिणवलं, त्याच्या कुळावरून त्याला कायम अपमानित केलं, काळाने असा डाव टाकला की त्याच मद्रराज शल्याला आता एका सूतपुत्राच्या रथाचं सार्थक्य करावं लागणार होतं. अरे चा, म्हणजे नियतीचा खेळ बघा. होय, नियती जेव्हा माणसाचा अहंकार मोडते तेव्हा ती त्याला त्याच गोष्टीची चाकरी करायला लावते ज्याचा त्याने आयुष्यभर तिरस्कार केलेला असतो. बापरे, हे खरोखरच निसर्गाचं किंवा काळाचं एक भयानक चक्र आहे. आणि जेव्हा दुर्योधन शल्याला हे सांगतो तेव्हा शल्याचा अहंकार दुखावला जाणं स्वाभाविक होतं. एका सूतपुत्राचे सारथ्य मी करणार असा तो संतापतो. हो, तो प्रचंड चिडतो. पण दुर्योधन अत्यंत चतुराईने त्याची समजूत घालतो.
मात्र कृष्णाला हे पूर्णपणे माहीत होतं की शल्याने उद्या रथावर बसून कर्णाचा कितीही अपमान केला तरी आता कर्णाचा तेजोभंग होणं शक्य नव्हतं, कारण कर्णाने आता स्वतःला सिद्ध करण्याची गरजच संपवली होती. त्याला स्वतःचं सत्य गवसलं होतं. अगदी तसंच. आणि मग उजाडतो युद्धाचा तो भयंकर 17वा दिवस. आकाशात ढग दाटून आलेले आहेत, वातावरण अत्यंत कुंद आणि तणावपूर्ण आहे. आणि अशा वेळी कुरुक्षेत्रावर एक अभूतपूर्व आणि बुचकळ्यात टाकणारं दृश्य पाहायला मिळतं. कोणतं दृश्य? युद्धावर जाण्यापूर्वी कर्ण आपली सर्व उर्वरित संपत्ती म्हणजे हिरे, माणकं, मोती हे सगळं सामान्य याचकांना आणि गरिबांना दान करत आहे. ही गोष्ट खरोखरच अवाक करणारी आहे. ज्या कर्णाने परशुरामांसारख्या गुरुसमोर किंवा जरासंधासारख्या महाबलाढ्य राजासमोर कधी मान झुकवली नाही, तो कर्ण आता गरीब सामान्य याचकांसमोर अत्यंत नम्रपणे नतमस्तक होऊन त्यांचे आशीर्वाद घेत आहे. होय, हा विरोधाभास खूप मोठा आहे. मला वाटतं माणूस जेव्हा प्रचंड दबावाखाली किंवा आयुष्याच्या शेवटावर असतो ना, तेव्हा तो सत्तेकडे किंवा पैशाकडे न धावता एका निरागस आधाराकडे धावतो. आपणही आयुष्यात मोठ्या संकटात असलो की अगदी साध्या अनोळखी माणसाची एक छोटीशी सदिच्छा आपल्याला बळ देऊन जाते. कर्णाची अवस्था अगदी तीच होती. पण यामागे अजून काही खोल मानसशास्त्र आहे का? नक्कीच आहे. याला भारतीय तत्वज्ञानात अकिंचन अवस्था म्हणतात. अकिंचन म्हणजे ज्याच्याकडे गमावण्यासाठी आता काहीही उरलेलं नाही असा माणूस. जेव्हा कर्ण आपली संपत्ती दान करत होता तेव्हा तो केवळ सोनं नाणं देत नव्हता, तो स्वतःवरचं ओझं कमी करत होता. संपत्ती, सत्ता या गोष्टी माणसाला कमकुवत करतात, कारण त्याला त्या गमावण्याची सतत भीती असते. बरोबर. श्रीकृष्णाला हे रहस्य माहीत आहे की सामान्य आणि असहाय माणसांच्या ज्या निर्लस शुभेच्छा असतात त्यामागे कुठलंही राजकारण नसतं. त्यांचे आशीर्वाद हे शुद्ध ऊर्जेचं स्वरूप असतात. कर्णाचं मूळ कवच कुंडल तर आधीच हिरावलं गेलं होतं. आता त्याला या गरिबांच्या आशीर्वादांचं आत्मिक कवच हवं होतं. तो एक अशरण योद्धा म्हणून ते बळ गोळा करत होता. क्या बात है. आणि हे आत्मिक बळ त्याच्या प्रत्येक कृतीतून जाणवत होतं. त्यानंतर तो रथावर आरूढ होतो. त्याचा सारथी शल्य आहे. इकडे पांडवांच्या बाजूने श्रीकृष्ण जाणीवपूर्वक अर्जुनाला तोवर रथावर चढू देत नाही जोवर कर्ण सज्ज होत नाही. हो, कारण कृष्णाला कर्णाची ताकद माहीत होती. आणि मग कृष्ण आधी आपला पांचजन्य शंख वाजवतो आणि मग अर्जुन आपला देवदत्त शंख वाजवतो. पण जेव्हा कर्ण आपला हिरण्यगर्भ शंख वाजवतो तेव्हा त्याचा आवाज इतका प्रचंड आणि भेदक आहे की तो आकाशात आणि युद्धभूमीवर अक्षरशः लाटा निर्माण करतो. त्या लाटा म्हणजे साक्षात प्रकाश लाटाच वाटत होत्या. पण प्रत्यक्ष कृष्णाच्या नजरेत तो आता साक्षात प्रखर सूर्यपुत्र म्हणून रणांगणात उतरला होता. आणि त्याचा तो रौद्रावतार खरोखरच भयंकर होता. 17व्या दिवस सुरू होताच तो सरळ पांचालांच्या सैन्यावर तुटून पडतो. इथे पुन्हा एकदा मानवी मनाचा खेळ पहा. तो पांचालांवरच का तुटून पडतो? कारण याच पांचालवीरांनी द्रौपदीच्या स्वयंवरात त्याचा भर मंडपात अपमान केला होता ना. अगदी बरोबर. तो जुना अपमान त्याच्या बाणांना दिशा देत होता. तो त्यांना अक्षरशः टिपून मारत होता. त्याची बाणफेक इतकी अचूक आणि वेगवान होती की त्याचे हात कधी भात्यातून बाण घेतात, कधी प्रत्यांचेवर चढवतात आणि कधी सोडतात हे कोणालाच समजत नव्हतं. तो साक्षात मृत्यूचं रूप घेऊन कोसळत होता. युद्धाच्या एका बाजूला हा थरार सुरू असताना दुसऱ्या बाजूला एक वेगळाच ज्वालामुखी उफाळला होता, भीम. घटोत्कचाचा मृत्यू. हो, आदल्या रात्री कर्णाने भीमाचा मुलगा घटोत्कच याचा वध केलेला असतो. मुलाच्या मृत्यूचा सूड घेण्यासाठी भीम खवळलेला आहे आणि योगायोगाने या अंधाधुंद युद्धात भीमाच्या समोर कर्णाचा मुलगा प्रसेन येतो. भीम आणि प्रसेन यांचं युद्ध होतं आणि भीम अत्यंत क्रूरपणे एका बाणाने प्रसेनचा वध करतो. आणि ही बातमी जेव्हा कर्णापर्यंत पोहोचते तेव्हा युद्धाच्या त्या कोलाहलातही एका पित्याचं हृदय पिळवटून निघतं. त्याच्या हातातून धनुष्य गळून पडतं. तो रथातून खाली उतरतो आणि आपल्या मृतपुत्राचे धुळीने माखलेले मुख आपल्या हातात घेतो. बापरे, हा प्रसंग किती विदारक असेल. धूळ पुसतो. पण हा शोक केवळ एका क्षणाचा असतो. तो पुन्हा आकाशाकडे पाहतो, स्वतःला सावरतो आणि अत्यंत निर्धाराने पुन्हा उसळून रथावर चढतो. कल्पना करा, एक पिता आपल्या मुलाचं मृत शरीर हातात घेतोय, पण तो तिथे शोक करत बसण्याऐवजी पुन्हा हत्यार उपसतो.
हे कसं शक्य आहे? मला वाटतं तो रडत न बसता रथावर चढतो, कारण आता तो एक पिता राहिलाच नाहीये. युद्धाने त्याला फक्त एक निर्दयी शस्त्र बनवलं आहे. मानवी भावनांना स्वतःच्याच हाताने कसं मारून टाकावं लागतं याचं हे एक भीषण उदाहरण आहे. खरंय. पण कृष्णाच्या तटस्थ नजरेला या पित्याच्या शोकापेक्षाही दुसरं काही दिसत होतं का? कृष्णाला दिसत होतं युद्धाचं ते अमानवीय स्वरूप जे माणसाला आतून पोखरत असतं. युद्धाच्या याच 17व्या दिवशी एक असा प्रसंग घडतो जो महाभारताच्या इतिहासातील सर्वात काळा अध्याय मानला जातो. म्हणजे भीम आणि दुशासन यांचा सामना. होय, तोच प्रसंग. अरे देवा, तो प्रसंग नुसता आठवला तरी अंगावर शहारे येतात. दुशासनाला समोर पाहताच भीमाची आरोळी इतकी भयंकर आणि भेदक असते की प्रत्यक्ष त्याच्याच रथाचे घोडे घाबरून खाली बसतात. भीम दुशासनाला रथातून अक्षरशः गवताच्या पेंडीसारखं खाली ओढतो. त्यांच्यात भयंकर गदायुद्ध सुरू होतं. पण हे फक्त 2 योद्ध्यांमधलं युद्ध नव्हतं, बरोबर? अजिबात नाही. हे युद्ध नव्हतं. हा होता 13 वर्षांचा दाबून ठेवलेला ज्वालामुखी. द्रौपदीच्या वस्त्रहरणाच्या वेळी राजसभेत जो अन्याय आणि अपमान झाला होता, ज्या असहाय्यतेने भीमाला 13 वर्षे आतल्या आत जाळलं होतं, त्याचा तो उद्रेक होता. भीम दुशासनाला खाली पाडतो आणि लक्ष द्या, तो त्याचा उजवा हात पकडतो. उजवा हात? हो, हा तोच उजवा हात होता ज्या हाताने दुशासनाने द्रौपदीचे केस ओढले होते. भीम तो हात आपल्या दोन्ही हातांनी पकडतो आणि मुळासकट उपटून हवेत फेकून देतो. बापरे, ते दृश्य कल्पनेच्याही पलीकडचं आणि अमानुष आहे. पण भीम तिथे थांबत नाही ना? नाही. तो दुःशासनाच्या हातातील गदा घेऊन त्याच्या छातीवर प्रहार करतो आणि त्याची छाती फोडतो. आणि मग एका तहानलेल्या श्वापदासारखा तो दुःशासनाच्या छातीतून वाहणारं रक्त यथेच्छ पितो. हे दृश्य पाहून रणांगणावरील सर्व योद्धे, अगदी मोठे मोठे अनुभवी वीरही भीतीने सुन्न होतात आणि अनेक जण तर मूर्छित पडतात. होय, माणसाचा असा हिंस्र अवतार कुरुक्षेत्राने यापूर्वी कधीच पाहिला नव्हता. आणि या सर्वांकडे श्रीकृष्ण कसा पाहत होता? श्रीकृष्ण अत्यंत तटस्थपणे, शांतपणे पाहत आहेत. इथे आपल्याला समजून घ्यायला हवं की रक्ताची चव का घेतली जाते. जेव्हा न्यायाच्या शोधात माणूस सूडाच्या प्रवासाला लागतो आणि तो सूड जेव्हा मर्यादा ओलांडतो, तेव्हा माणूस आपली सर्व माणुसकी हरवून बसतो. अगदी खरंय. कृष्ण पाहतात की दुःशासनाच्या रक्ताची नशा भीमाला मद्यापेक्षाही जास्त चढली आहे. तो आपले रक्तबंबाळ हात नाचवत पांचाली पांचाली असं ओरडत समरांगणातून तिच्या शिबिराकडे पळत सुटतोय, जेणेकरून तो तिच्या मुक्त केसांमध्ये ते रक्त माखू शकेल. म्हणजे भीमाला वाटत होतं की तो न्याय प्रस्थापित करतोय. हो, पण कृष्णाला दिसत होतं की एका अन्यायाचा बदला घेताना युधिष्ठिराच्या धर्माच्या राज्याचा पायाच हिंस्कृतीने भरला जात आहे. हे ऐकताना खरोखरच मन सुन्न होतं. आज आपण महाभारताच्या या 17व्या दिवसाच्या घटनांचं जे सखोल विश्लेषण केलं, त्यातून मानवी मनाचे कितीतरी गडद आणि भयानक रंग समोर आले. एका बाजूला सर्वस्व गमावून मृत्यूसमोर दिसत असतानाही अत्यंत प्रखर अलिप्त सूर्यपुत्र बनलेला कर्ण, आणि दुसऱ्या बाजूला न्यायाच्या आणि सुडाच्या अग्नीत जळून स्वतःच्याच माणुसकीचा बळी देणारा भीम. 2 योद्धे, पण त्यांच्या मानसिकतेची 2 पूर्णपणे वेगळी टोकं. नक्कीच, कारण युद्ध हे कधीच फक्त शस्त्रांनी आणि रणांगणावर लढलं जात नाही. ते खऱ्या अर्थाने लढलं जातं माणसाच्या मनातील अंधाऱ्या कोपऱ्यांमध्ये. अगदी बरोबर. आणि जेव्हा आपण कृष्णाच्या तटस्थ भूमिकेतून याकडे पाहतो, तेव्हा आपल्याला जाणवतं की महायुद्धात विजय किंवा पराभव यापेक्षाही मोठा बळी कशाचा जात असेल, तर तो मानवी मूल्यांचा असतो. अगदी खरंय. आणि म्हणूनच आजच्या या अत्यंत सखोल आणि अस्वस्थ करणाऱ्या प्रवासानंतर आपण एका गोष्टीवर नक्की विचार केला पाहिजे. जेव्हा आपण आपल्यावर झालेल्या एखाद्या अन्यायाचा सूड घेतो, तेव्हा तो सूड खरोखरच न्याय प्रस्थापित करतो की त्या सूडाच्या अग्नीत आपण स्वतःच आपली माणुसकी गमावून बसतो? दुःशासनाचा वध करून आणि त्याचं रक्त पिऊन भीमाला खरोखर मानसिक शांती मिळाली असेल की त्याच्या आतला संघर्ष, त्याची गुंतागुंता अधिकच वाढली असेल? हा खरोखरच अंतर्मुख करणारा प्रश्न आहे. हो ना. सर्वस्व गमावलेला माणूस जेव्हा युद्धाला उभा राहतो, तेव्हा तो केवळ शत्रूला हरवत नसतो, तो कुठेतरी स्वतःचाही एक भाग कायमचा संपवत असतो. यावर नक्की विचार करा. आपण पुन्हा भेटूया अशाच एका सखोल विश्लेषणासोबत. नमस्कार.